नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करणार आहोत. शिर्डीत भाजपचं अधिवेशन झालेलं आहे. तिथे नेमकं काय काय घडलेलं आहे पाहूया. पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे भगवा फडकवा. महाराष्ट्रात आणि देशातही भाजप पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे झाली पाहिजे. शिर्डीतील भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन. नगर परिषद और सभी जिला पंचायत का चुनाव आ रहा है. विरोधियों को एक भी जगह बैठने की न मिले, इसकी चिंता आप सभी को करनी. शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल. पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केलं, असंही वक्तव्य. शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली. अमित शहांची टीका. तर खरी शिवसेना राष्ट्रवादी कुणाची हे जनतेनं सांगितलंय, असंही वक्तव्य. महाराष्ट्र की जनता ने तय कर दिया है कि एकनाथ शिंदे की शिवसेना ही बाला साहब ठाकरे की शिवसेना है और अजीत पवार की एनसीपी ही सच्ची एनसीपी है. खरी शिवसेना सांगताना माणूस खरा पाहिजे. बोलणारे ते काय संत आहेत का, लोकांना माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर. तर विधानसभेला विजय मिळाला, पण आगामी काळात जनता त्यांना जागा दाखवणार, असंही वक्तव्य. ते खरेच का पहिले विचारा ना. खरी शिवसेना कोणाची सांगायला स्वतः माणूस खरा पाहिजे ना. संतांनी सांगितलं का कुठल्या? त्यांच्या हातात काय होत्या बेड्या ते आठवून बघा. येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. जसा विजय विधानसभेत मिळाला तसाच विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवायचा आहे. देवेंद्र फडणवीसांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदेश. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील. या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे. लाडक्या बहिणींना देत असलेली मदत पुढेही सुरू राहणार. शेतकऱ्यांना मिळणारी सवलतही सुरूच राहणार. घोषणापत्रात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार. विरोधकांकडून फक्त फेक नरेटिव्ह पसरवणं सुरू आहे. शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनातून फडणवीसांची ग्वाही. जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्र आता थांबणार नाही. नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहेत. मराठवाडा विदर्भातील दुष्काळाला आता भूतकाळ बनवायचंय. महाराष्ट्र पाणीदार करायचंय, देवेंद्र फडणवीस यांचा दावा. राज्यात वोट जिहादचा दुसरा पार्ट सुरू झालाय. शिर्डीतील अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आपल्या समोर घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान आहे. राज्यात एकही घुसखोर राहू देता कामा नये, असंही आवाहन. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची साईंच्या दर्शनावेळी चांगलीच धावपळ. अमित शहांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाल्यानं गोयल यांनी धावत जात साईंचं दर्शन घेतलं. माध्यमांशी बोलणंही टाळलं.